वेलकम टू एव्हरीवन. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून किंवा कामगार दिन म्हणून 1 मे हा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष 15 जून ते 30 एप्रिल पर्यंत असते आणि या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं त्या शिकवलं जातं आणि शिकवल्यानंतर यांची एक परीक्षा घेतली जाते. जी परीक्षा घटक चाचणी, सहामाही आणि वार्षिक परीक्षा, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म जे असते, या फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन केलं जातं आणि या मूल्यमापनाची जी गुणपत्रिका तयार केली जाते त्या गुणपत्रिकेचं वाटप हे 1 मे या दिवशी विद्यार्थ्यांना केलं जातं. परंतु हे वाटप केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता, आपण वर्षभर काय शिकलो, आपली जी स्पर्धा आहे आपल्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांसोबत, तर ते आपण किती क्रमांकावर आहोत हे आजकाल आपल्या या गुणपत्रिकेतून, या मार्कशीट मधून आपल्याला काही समजत नाही. मला याचंच कमाल वाटतेय की जर आपली गुणवत्ता आपल्याला वर्गातल्या विद्यार्थ्यांना जर आपण समजत नसेल, आपण काय केलंय वर्षभर आणि काय केलंय हे जर त्याला समजत नसेल, तर शिक्षकाला सुद्धा काय केलं हे कसं समजेल. साधाच 4थीची विद्यार्थिनी जी निकाल लावून घरी आल्यानंतर तिला मी विचारलं की दिदे तुला किती मार्क्स पडले. अहो त्या लहान मुलांनी असं म्हणाव का की सर या गुणपत्रिकेमध्ये, या मार्कशीट मध्ये मला किती मार्क पडलेत किंवा मला किती टक्के पडले हे समजलंच नाही, मला ते कळलंच नाही, तर तुम्हाला मी काय सांगू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये जर 4थीच्या मुलीला किंवा 4थीच्या विद्यार्थ्याला जर त्याची गुणवत्ता त्याला पाहिजे, त्याला किती 100 पैकी किती टक्के पडले त्याला समजायला पाहिजे, पण आपण गुणपत्रिकाच अशी तयार करायला लावलो की त्या गुणपत्रिकेचं मूल्यमापन नेमकं कोणाच्या हिताचं आहे, विद्यार्थ्याच्या, पालकाच्या, शिक्षकाच्या की या सरकारच्या, हे काहीच कळायला तयार नाही. आणि असं मोघम मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यापेक्षा त्यांना काहीतरी योग्य गुण, तुम्हाला 100% पैकी तुम्हाला 80% पडले, तुम्हाला 90% पडले, असं कुठेतरी एक फिक्स व्हायला पाहिजे. तर मला किंवा तर त्या विद्यार्थ्याला आपण कुठे पहिले आलोत का दुसरे आलोत का तिसरे आलोत हे कळल्याशिवाय त्याला त्याची प्रगती करता येणार नाही. म्हणून आजची जी काही निकाल पद्धती आहे, आजची जी काही 10वी पर्यंत जी काही गुण वाटप करण्याची पद्धती आहे, ही गुण पद्धती कशी चांगली आहे या गुण देणाऱ्यांनी किंवा ही पद्धती राबवणाऱ्यांनी सिद्ध केलं तर बरं होईल. मित्रांनो, आज परीक्षा का घेतल्या जातात, कशा घेतल्या जातात, कोणासाठी घेतल्या जातात हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. या शैक्षणिक पद्धतीतून, या परीक्षा पद्धतीमधून आपल्याला इतका पैसा खर्च करून, आपण आपल्या पाल्यावर भडीमार असा खर्च करून आपल्या वाट्याला काहीच येत नाही. फक्त मुलगा शाळेत जातो, तो काहीतरी शिकतो, एवढं समाधान पालकाच्या वाट्याला येत आहे. आणि हे समाधान मानून, हे समाधान म्हणजे फुकट नाहीये. आज शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून, लाखो रुपयाचं घरचं काम बुडून विद्यार्थी शाळेत पाठवले जातात, कारण ते काहीतरी शिकतील. परंतु या शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी घडण्यापेक्षा विद्यार्थी बिघडण्याचंच काम जास्त चाललेलं आहे. म्हणून मायबाप सरकारला मी अशी विनंती करेल की
जी शिक्षण पद्धती गुणात्मक आकडेवारी तुम्हाला नको होती म्हणून तुम्ही ती बंद केली, परंतु त्या पद्धतीशिवाय विद्यार्थ्यांना आपली स्वतःची स्थान निश्चिती करणे अवघड झालेले आहे, सोपं राहिलेलं नाही. आज एखाद्या विषयामध्ये तुम्ही रिटर्न आणि प्रॅक्टिकल हे जे काही दोन डिवायडेशन केलेले आहे, या दोन डिवायडेशन मुळे तुम्ही जी काही प्रॅक्टिकलचे मार्क्स तुम्ही विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी पकडतात, यामुळं विद्यार्थ्यांना 35 गुण घेणं अवघड राहिलेलं नाही किंवा 60-70 गुण घेणं अवघड राहिलेलं नाही. सरासरी तुम्ही प्रत्येकाला प्रॅक्टिकलचे मार्क हे तुम्हाला द्यावाच लागतात. शाळेत हे त्याचं येणं कर्तव्य आहे. शाळेत आल्यानंतर त्याच्या वर्गात अभ्यास करणे, शिस्त पाळणे, व्यायाम करणे, खेळणे, गाणे म्हणणे हा त्याचा एक नित्य कार्यक्रम आहे. आणि त्याला जर तुम्ही गुणवत्तेमध्ये किंवा अभ्यास करण्यामध्ये त्याच्यासाठी वेगळा एक वर्गवारी करणं गरजेचं आहे. आणि जे काही शिकवलेलं आहे, जे काही तुमचा पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम आहे, या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले, किती मार्क्स आपण मिळवले हे समजणं नक्कीच गरजेचं आहे. म्हणून ही जी परीक्षा पद्धती आहे ही फक्त हे फक्त थेअरी, प्रॅक्टिकलचे मार्क्स याच्यामध्ये न पकडता फक्त तुमच्या थेअरीच्या मार्क्स मधून तुम्हाला किती मार्क्स पडले हे समजणं गरजेचं आहे. पास होण्यासाठी प्रॅक्टिकलचे मार्क्स गृहीत धरू नका, अशी माझी